बनूताई कुरणे, वय 63 वर्ष, यांना 13 वर्षापूर्वी गर्भाशय मुखाचा कॅन्सर झाला होता. त्यासाठी त्यांनी रेडिएशन उपचार घेतले होते. बनूताई शिवाजी कुरणे, वय 64, गाव जांभळवाडी. मला त्रास आधी पिशवीला कॅन्सर झाला. जुलाबच माझं बिघडलं. पाणी जरी प्यायलं तरी पचत नव्हतं. मी आता सगळं खातोय. आता काय मला त्रास नाही. भूक पण लागत नव्हती आणि खाल्लेले पचत पण नव्हतं. इथे गेली होती की मुंबईला रेडिएशन घेतलं. कराडला गेलो, सोनोग्राफ केले. त्यावेळेला सांगितले की कॅन्सर झाला. या जेव्हा आपल्या क्लिनिकमध्ये आल्या तेव्हा त्यांना पोटदुखी, जुलाब, भूक न लागणे, अशक्तपणा अशी लक्षणं दिसून आली. ही लक्षणं पाहून त्यांना पुढील तपासण्या करण्याचा सल्ला देण्यात आला. सुवर्ण रवींद्र कुरणे, माझ्या सासूबाईंची ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. पण पहिले 12-13 वर्षापूर्वी त्यांना कॅन्सरची पिशवीला गाठ आहे असं समजलं आम्हाला. आम्ही सुरुवातीला इथे ट्रीटमेंट घेतली. नॉर्मल डॉक्टरकडे गेलो. त्यांनी सांगितलं सोनोग्राफी करा, पिशवीच्या तुकड्याची टेस्ट करावी लागेल. मग ती करायला आम्ही दिले. त्याचे रिपोर्ट 15 दिवसांनी आले की थोडंसं आहे प्रॉब्लेम, पण स्टेप काय आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. मग आम्ही विचार केला, आम्ही मुंबईला राहतो. मग आम्ही तिकडे घेऊन गेलो त्यांना. तिथे परत ठाणा, कुठे वाशी, जे हॉस्पिटल बघेल जे सांगतील तिकडे त्यांना घेऊन गेलो. पण कुठेच काही निदान, क्लिअर निदान भेटत नव्हतं. ते जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये भेटलं. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला ह्या टेस्ट सगळ्या 1 महिन्यानंतर पुन्हा कराव्या लागतील. मग ते रक्ताच्या तपासण्या, त्यांचे पिशवीच्या तुकड्याची टेस्ट वगैरे सगळं पुन्हा केलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट जे काय आहे सेकंड स्टेप आहे त्यांची, कॅन्सर आहे म्हणून सांगितलं आम्हाला. ती ट्रीटमेंट आम्ही केली. नंतर माझे सासरे ऑफ झाले, त्याच्यामुळे आम्ही थोडं घाबरून फास्टमध्ये ट्रीटमेंट घ्यायसाठी विचारलं. त्यांनी सांगितलं ठाण आहे, ह्याला जा हॉस्पिटलला. पण तिथे काय 2.5-3 महिने नंबर होते. तेवढ्यात काय होणार नव्हतं आमचं. म्हणून मग दुसऱ्या डॉक्टरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही रेडिएशन घेतलं तिथे, पण त्याचा त्रास त्यांना जास्त झाला. थोडं कमी झालं सुरुवातीला. ट्रीटमेंट चालू असताना पहिले 2 महिने बरं वाटलं, पण नंतर 4 महिने खूप त्रास झाला. ते जगतील का नाही अशी कंडिशन त्यांची होती त्यावेळी. ते तसंच चालू ठेवलं. तर ट्रीटमेंट करावी तर पूर्ण लागणार. पूर्ण झाली ट्रीटमेंट, पण नंतर 6-7 महिन्यानंतर थोडंसं त्यांना कमी वाटलं की बाबा आपल्याला त्रास कमी झाला आहे. पण त्यांचं लूज मोशन काही थांबत नव्हतं. दर 15 दिवसांनी 8 दिवसांनी थोडं जरी काय खाण्यात बदल झाला तरी त्यांना खूप त्रास व्हायचा. म्हणजे 8-8, 9-9, 10-10 वेळा जुलाब व्हायचं त्यांना. ते पण फक्त पातळ. एकही घास खायची इच्छा झाली तर ते खाऊ शकत नव्हते. MRI रिपोर्टनुसार त्यांच्या आतड्यांना कॅन्सर पसरलेला दिसून आला आणि त्यांच्या पोटामध्ये पाणी झालं होतं. त्यांचा HB 8.9 इतका कमी झाला होता. त्यांना अन्न पचत नव्हतं आणि वजनामध्ये घट झाली होती. त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालू केले. उपचार सुरू झाल्यानंतर महिन्याभरातच त्यांच्या लक्षणांमध्ये सुधारणा झाली. मुंबईला आले तिथं त्यांनी असंच आम्ही बसलेलो रविवारी तर कार्यक्रम बघितला सरांचा. मग ह्यांना जो त्रास आहे तोच कार्यक्रम TV वर होता. म्हटलं एकदा जाऊन बघूया तरी काय आहे तिथली प्रोसेस. बघितलं आम्ही, विचारलं, सरांना भेटलो तर मला होईल आपल्याने व्यवस्थित. म्हणजे पहिल्या महिन्यातच त्यांना खूप फरक पडला. दुसऱ्या महिन्यात तर अजून जास्तच फरक पडला. 3ऱ्या महिन्यापासून तर त्यांना जे खावंसं वाटेल ते सगळं खाऊ शकत होते. ती ट्रीटमेंट आम्ही 1.5 वर्ष सुरू केली. तर सरांकडून परत औषध केलं सुरू. मग त्यांचे पाय सुजायचे वगैरे कमी झाले. म्हणजे सरांनी आम्हाला योग्य सल्ला दिला की तुम्ही दुसरी कुठे ट्रीटमेंट करण्यापेक्षा ह्याचा त्यांना साईड इफेक्ट काय नाही हे महत्त्वाचं झालं. आणि इम्युनिटी पॉवर त्यांची खूप वाढली आणि मुळात दुसरा काही त्रास त्यांना होत नव्हता. कधी ताप आला काय आलं तर त्या औषधातूनच क्लिअर व्हायचं. मग ते सरांना, मॅडमना तिथलं विचारलं की ते सांगायचे बाबा अशाच्या पद्धतीने औषध घ्या आणि ते व्यवस्थित व्हायचं त्यांचं. पण आता 4 वर्षाला औषध सुरू आहे तर त्यांना एकही बाहेरची ॲलोपॅथीची गोळी नाही, काय इंजेक्शन नाही, गोळी नाही किंवा खाण्यावर काही बंधन नाही. त्यांची भूक वाढली, जुलाब आणि पोटदुखी कमी झाली. च्या रिपोर्टनुसार त्यांच्या आतड्यांमध्ये पसरलेला कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. पोटामधील पाणी कमी झाले. च्या रिपोर्टनुसार त्यांचा HB 10.9 इतका वाढला. पण आपल्या घरी सगळं साफसफाई, आपलं जेवण खाणं करणे सगळं करतो. थोडं म्हणजे जास्त नाही. शेतातलं आपल्याला जाणं येणं तिथपर्यंत रोजचं काम माझं व्यवस्थित चालू आहे. आधीपेक्षा त्रास मला कमी आहे. खूप समाधानी आहे आम्ही
की बाबा त्यांना कुठलीही गोष्ट खायची म्हटलं तरी ती खायला नको किंवा मन मारून जगावं लागत नाही. हे महत्त्वाचं झालं या औषधामुळे. आणि सरांचं म्हणजे आशीर्वाद म्हणावा लागेल, देवांचा आशीर्वाद म्हणावा लागेल की त्यांना खूप फरक आहे याचा. सध्या ही ट्रीटमेंट आता चालू आहे त्यांची, दुसरं काही त्यांना औषध नाही. कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असू दे, मी सर्वांना सांगेन की तुम्ही एकदा तरी जाऊन मॉडर्न होमिओपॅथी आणि विजयकुमार सरांना भेटा. तुमचं पूर्ण समशंकेचं समाधान होईल. शिवाय त्यांना जो काही त्रास होतोय तो सरांना सांगितलं तर तोही कमी होईल. आणि ह्याच्याबरोबर शरीराला त्यांच्या कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. त्या रिपोर्टनुसार त्यांचा आजार पूर्णपणे बरा झालाय. त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. त्यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला आहे. त्या आता सामान्य आयुष्य जगत आहेत. त्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे.